हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी। कारल्याची भाजी म्हटलं की अनेकांच्या चेहऱ्यावर एकच भाव येतो, अरे कारलं ते तर कडू असतं। पण मंडळी, कारल्याची भाजी जर आपण योग्य पद्धतीने केली तर ती कडू पण होत नाही आणि छान होते। चला तर आपण कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी असे कारले छान असे कापून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहे। त्याच्यावर मी आता पूर्ण अर्ध लेमन पिळून घेत आहे। त्याच्यावर चवीनुसार थोडं मीठ घालून घेत आहे, थोडं असं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद त्याच्यावर टाकून घेणार आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून देऊया। ठीक आहे। त्याच्यासाठी लागणारे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टमाटर चिरून घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर, हे सर्व आता कापून घेतलेलं आहे मी। आता आपण ते थोडंसं तव्यावर भाजून घेऊया। कांदा भाजून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टमाटर आणि थोडेसे फुटाणे पण मी टाकून घेतले आहे आणि हिरवी मिरची, कधी पण हिरवी मिरची 1 किंवा 2 टाकायचीच, त्याने अजून छान टेस्ट येते। हे बघा, आता आपण कारले तव्यावर मी तेल टाकून छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेत आहे। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं, तेजपत्ता आणि जो आपण मसाला तयार केला होता तो पण मसाला आता त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे। तो पण आता छान असा मसाला होईपर्यंत 5 मिनिट मसाला छान आपला तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं हळद, लाल मिर्च पावडर ते घालून घेत आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहे, मीठ घालून घेतलेलं आहे, थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेत आहे। कस्तुरी मेथी घालून आपण आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, पूर्ण एकजीव करून घेणार आहे। 2 मिनिट आपण ते होऊ देणार आहे छान असं मसाल्यात। हे बघा, अशा प्रकारे छान आपलं हे तयार झालेलं आहे। छान असा मसाला आपला छान तयार झालेला आहे। थोडा वेळ आपण 2 मिनिट मसाला त्याच्यामध्ये तिखट टाकलेला आहे, तर थोडा वेळ आपण 2 मिनिटे होऊ देणार आहे। छान असं तयार झालेलं आहे। थोडंसं पाणी घालून आपण अजून थोडंसं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। हे बघा, असे खरपूस मी छान असे कारले भाजून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे कारले टाकून घेणार आहे। हे बघा, असे टाकून घेतलेले आहे। आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून 5 मिनिट ते छान होऊ देणार आहे। थोड्या वेळात झाकण ठेवून देऊया, 5 ते 10 मिनिट आपण ते शिजू देऊया अजून छान। हे बघा, छान असे शिजलेले आहेत। अशा प्रकारे जर ही भाजी केली तर अजिबात कडू होत नाही आणि लहानांपासून तर मोठ्यापर्यंत आवडीनं खातील। आणि बऱ्याच लोकांचं असं असते की कारल्याची भाजी कडू होते त्याच्यामुळे ते खात नाहीत, पण अशा पद्धतीने तुम्ही जर केले तर सगळेच जण खातील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत।